नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज आम्ही खास आमच्या सोलापूर शहरामध्ये मासे आणण्यासाठी जात आहे. आमच्या इथं सर्वात मोठा मंगळवार बाजार हा भरतो. आज मंगळवार असल्यामुळं तर मी आणि माझी मिसेस मंगळवार बाजारामध्ये जात आहे. पण सायंकाळची वेळ आहे. ह्यावेळेस बाजारमध्ये लोक असतील किंवा नसतील का माहीत नाही. आता बघूया तिथं गेल्यानंतर काय परिस्थिती आहे काय नाही. मागच्या वेळेस मी ह्यांना पाठवलं होतं मासे आणायला, पण मासेवाल्यांनीच ह्यांना फसवलं. सांगितलं वेगळाच मासा घेऊन आले. त्याचं नाव होतं शिंगाडा. घरी आल्यावर समजलं तो वेगळा प्रकारचा मासा आहे. मग त्यामुळे आता ह्यावेळेस मीच म्हटले मी येते तुमच्या बरोबर. तुम्हाला एवढं काय कळत नाही माशामधलं. मासेवाले पण ह्यांना फसवले. त्यामुळे म्हटलं चला आता मी येते मार्केटमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे पापलेट वगैरे असं काहीतरी घेऊया आपण. मित्रांनो, आता आम्ही मंगळवार बाजार जवळ पोचलेलो आहे. जाताना खूप चांगलं आहे. इथे मच्छी मार्केटमध्ये आतमध्ये आल्यानंतर सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते. खूप मोठे मोठे मासे होते, पण आम्हाला जे पाहिजे होते ते दिसत नव्हते. म्हणून ह्या माणसाला आम्ही विचारलं की आम्हाला जे पाहिजे होते समुद्राचे मासे ते कुठे आहेत. तर त्यांनी ते सांगितल्यानंतर आम्ही तिथून निघालो, पुढे गेलो. आजूबाजूला भरपूर होते मासे वेगवेगळ्या प्रकारचे. आणि इथे आल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की पापलेट वगैरे आहे का. तर त्यांनी ते पापलेट पण दाखवला. पापलेटचे रेट विचारले. त्यानंतर आम्ही ठरवलं की पापलेट घ्यायचं. चांगलं आहे का? हो, झिंगे कसा मामा? झिंगा 600-700. 600-700. इथे कोळंबी आणि पापलेट आम्ही कट करून स्वच्छ करून घेणार आहे. घरी आल्यानंतर मला काही जमत नाही कोळंबी स्वच्छ करायला. त्याच्यावरचे कवच आहेत ते त्यांनी काढून देतात. हे चांगलं होतं की मग हा ना, असलंच होतं. इथे आता आम्ही पापलेट कट करून स्वच्छ करून घेणार आहे. पापलेटचे आम्ही तुकडे करून घेतले फ्रायसाठी. आता काय करा, झिंगे घे, झिंगे. हा, झिंगे. मासे घेतल्यानंतर आम्ही इथे आलो सुक्के मासे घ्यायला. बोंबील सुक्के आणि चांगलं आहे. कोळंबी असतात सुक्के, ते घेतले. बोललेत का? कीड लागत नाही ना? पावसाळ्यात कीड लागते, आता नाही लागत. ते पण नवीन होते. ते पण फ्रेशच आहे. मोठ्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी मासे आणि सुके माशाची खरेदी केली. त्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते मासे कसे बनवणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामवर असाल तर फॉलो करा. त्यानंतर इथे त्या मावशी होत्या बसलेल्या, त्यांच्याकडनं आम्ही वॉटरमेलन घेतलं आणि आम्ही निघालो. जाताना खूप गर्दी झाली होती. रोड क्रॉस करायला पण खूप गाड्या आणि गर्दी होती. तर मी मिस्टरांचा हात पकडून क्रॉस केला. चला बसा. अशा पद्धतीने मासे, झिंगे, अजून कुठलं पापलेट हे सर्वच मासे आम्हाला आता मिळाले. सुके पण मिळालं. तर बघूया आपण आता घरी गेल्यावर कशी बनवते. आता चला चुलीवर ते पण.